तुम्हाला एक सांगू का, हे कला काही लोक असे आहेत तमाशामध्ये निवळ भाकरी भेटतात म्हणून खायसाठी आलेले 60-70 वर्षाचे लोक आहेत माझ्या तमाशामध्ये. आज सुना लेक सांभाळीत नाहीत म्हणून फक्त जेवण 2 टाइम भेटतं आणि 100 रुपये भत्ता भेटतो. आम्ही तर पगार देतोच त्यांना शेवट जाताना, पण तसे सुद्धा लोक आहेत आणि हे लोक दुसरं काही करू शकत नाही. कलावंत असा आहे की तो मनाचा राजा आहे. आपण जसं म्हणतो राजवाडे राजे, तसा नाही तो, ह्यो तेजवरला राजा आहे. खाली याला खायचे वांदे असते, याला जगायचे वांदे असते, पण हे लोकांना कळत नाही. त्याची टिंगल उडायला जाते, ए काय रे हे नाचत होता, ए काय रे तमाशा करीत होता, म्हणजे ही टिंगल उडायला जाते त्याची. कलावंत हा मानाचा आणि स्टेजवरचा राजा, प्रसिद्ध ढोलकी सम्राट शिवकन्या बडे. तमाशा हे एक लोकनाट्याचा प्रकार असून महाराष्ट्रातील सर्वात जुनी कला आहे. एकेकाळी सुगावीचे दिवस असणारी ही कला आता शेवटच्या घटका मोजते असे चित्र आहे. असं असलं तरी अद्यापही तमाशाचे फड लोकसंस्कृती जपत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिचकड या ठिकाणी तमाशा सुरू होता. त्याच दरम्यान प्रसिद्ध ढोलकी सम्राट शिवकन्या बडे लोकनाट्य तमाशा मंडळ नगरकर यांच्याशी संवाद साधला असून त्या म्हणाल्या की लावणीला वाव राहिला नाही. तमाशा लोकांना कळत नसून व्याख्याच लोकांना कळेल नाही. लावणी तर लांबच, पण प्रखड मत लावणी सामग्री व प्रसिद्ध ढोलकी सम्राट शिवकन्या बडे यांनी व्यक्त केली. प्रत्येक बाई पोटासाठी नाचते. कलावंत निवळ भाकरी भेटतात म्हणून तमाशात काम करतात. कलावंत हा मानाचा आणि स्टेजवरचा राजा आहे. खाली आल्यानंतर त्याचे खायचे आणि जगायचे वांदे आहेत. त्याच कलावंताची लोक आल्यावर टिंगल उडवली जाते अशी खंत देखील शिवकन्या बडे यांनी व्यक्त केली. या संदर्भात आमचे प्रतिनिधी तरंग कांबळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाल्या. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. शिवकन्या बडे नगरकर म्हणजे माझं नाव बोर्डाला आहे, तसं माझं शिवकन्या नंदा कचरे म्हणजे डॉक्युमेंट्सला नाव आहे. आणि मी स्टेजवरती सादर करते, जे सादरीकरण करते म्हणजे मी ढोलकी, तबला, पखवाद, ट्रिबल, तुंबा, ड्रमसेट, हलकी, तुम्हाला सांगते प्रत्येक प्रकारचं वाद्य मी संबळ सुद्धा वाजवते, मी दिमडी सुद्धा वाजवते. मी 2 व्हीलर 10 टायर पर्यंत गाड्या चालवते. मी फक्त विमानन रेल्वे चालवलेली. मी ट्रॅक्टर, जेसीबी, स्वतः गाईच्या धारी काढते. मी शेती करते. मी शेती सुद्धा कुठलंही काम, लावणी असेल, लावणी नृत्य असेल, गायन असेल, वगाचं काम असेल, ऍक्टिंग असेल, मी सर्व प्रकारचे काम तमाशात मी करते. असं कुठंच नाही की जिथं कमी तिथं आम्ही. आता काही जणांचं आता कलावंताचं म्हणणं होतं की लेकरांचे काही जणांचे आधार कार्ड सुद्धा बनलेले. हो बरोबर. मोठी भीषण परिस्थिती. भीषण म्हणजे आता काय सांगायचंय, 7 महिने इकडे असतो आम्ही. आम्हाला कोणाच्या गावातले जे फोन मतदानाला बोलते बरोबर. म्हणजे आता पिढीचे जे मुलं लेकरं त्यांची इतकी भीषण परिस्थिती कुठेतरी आपण. मग आता ते काय होतं तुम्हाला सांगते मी. आता 7 महिने इकडे असतो आणि समजा आचारसंहिता लागली, मतदान लागलं, यावर का मतदानाला तेवढं बोलते. मग आधार कार्ड तुमच्या लेकराचे काढून घ्या. हे कधी आलं का त्यांच्या तोंडाला? गावातून बी आलं पाहिजे ना. आता मी माझ्या गावाची रहिवासी, माझ्या गावातून माझ्या कोरोना काळामध्ये मला काही मदत झाली नाही, काहीच नाही. कोणत्याच आमदारांनी केली नाही, कोणत्याच खासदारांनी केली नाही, कोणाचीच मदत नाही झालेली आम्हाला. मग आम्ही काय कलावंत नव्हतो का? प्रत्येकाला मदत झाली, प्रत्येक कलावंताला मदत झाली. मी व्हेंटिलेटर होते 15 दिवस. मी स्वतः कोरोना झालता मला, मी 15 दिवस व्हेंटिलेटर होते. मला वैयक्तिक मदत झाली नाही. काय यांचं काय करायचं तुम्ही मला सांगा. म्हणून या लोकांची कोण दक्षता घेणार? आमच्या सारखीची घेणार, ती यांची कोण घेणार? बरं ताई, हे सगळं कसं तुमची आता तुम्ही म्हणता तुम्हाला पती आहेत, तुमची लेकरं आहेत, तुमच्या लेकरांच तरी आधार कार्ड आहेत का? हा माझ्या लेकराचे आहे ना आधार कार्ड. आहेत का? मग
माझ्या लेकराचे आधार कार्ड बनवून घेतले मी, माझ्या लेकरांचे पॅन कार्ड, माझ्या लेकराला जात पडताळणी करून घेतली. कारण विषय कसा असतो, हे आपण इकडे गुटलो का त्यांचं कोण बघणार आहे नंतर, आणि आपण थकलो का मग आपल्याला कागदपत्र गोळा करणं होत नाही, देणं होत नाही, म्हणून अगोदरच करून ठेवलं ते सगळं. 21व्या शतकामध्ये देखील आपण महाराष्ट्राची लोककला असलेली मराठी म्हणी लावणी जिवंत ठेवलेली आहे. पण आजची नेमकी काय परिस्थिती? आजची परिस्थिती अशी आहे की लावणीला वाव नाही राहिलेला. मेन मुद्दा मराठी तमाशाच कळत नाही लोकांना, तमाशा ही व्याख्याच कळत नाही लोकांना. लावणीचा तो विषय लांबच राहिला. पूर्वी वगनाट्य व्हायचे, बतावण्या व्हायच्या, 4-4 वाजेपर्यंत तमाशे चालायचे. आता ते तमाशे राहिले नाही. आणि तमाशा ही व्याख्या ही जे जुने होते लोक, किंवा दत्ता माडिक असतील, हरिभाऊ बडे असतील, चंद्रकांत ढवळपुरीकर असतील, तुकाराम खेडकर असतील, पांडुरंग मुळे असतील, असे जुने भाऊ बापू मांग असतील, विठाबाई असतील, तर हे जे तमाशा सादर करायचे त्यावेळेस त्या कलेची आवड असायची प्रेक्षकांना, आणि त्या व्यक्तीची आवड असायची, तमाशा कलावंतांची आवड असायची. गावामध्ये तमाशा गेला म्हणजे त्यांच्या पुढे पुढे लोक करायचे. आता काय, आता तमाशा स्टेजवर गेला का इकडून घुस तिकडून घुस, 100 रुपये तिकीट केलंय, इकडून कानाती फाड तिकडून कानाती फाड, घाण बोल, दगड मार, गाणे रेकॉर्डच लावा, लाईव्ह गाणे लावू नका. म्हणजे तमाशाचा वेगळा वेगळा प्रवाह बदलत चाललेला आहे, बदलत चाललाय. हा प्रवाह बदलला पाहिजे. आणि हा प्रवाह कुठेतरी आपण जे तमाशाला म्हणतो की बाबा जुना तमाशा, जुनी बतावणी असायची, सवाल जबाब असायचे, सवाल जबाब राहिले नाही. पण हा प्रवास कुठेतरी बदलला पाहिजे. खडे मारणं, दगड मारणं, 100 रुपये कुठं जात नाहीत आपले, सांगा तुम्ही मला. 100 रुपये कुठं जात नाही. 120 रुपयाची तुम्ही दारू पिऊ शकता, आणि 100 रुपयामध्ये 100 कलावंत जगते, ह्याचा मोठेपणा वाटत नाही तुम्हाला. परत तुमचे मनोरंजन होतं, तुमचं एन्जॉय होतं, तुम्ही हसता कुदळता, त्याच्याने रक्तवाहिन्या प्रसरण पावत. हे लोकांना शास्त्रीय कारण माहिती नसतं. मग तिथून येऊन काहीतरी कुटाणा करायचा, दारू पिऊन यायचं, काहीतरी घाण बोलायचं. बरं, प्रत्येक बाई जी नाचती ती पोटासाठी नसते. आता तुम्ही पाहिलं असेल, मुलं बाळ येतं, सगळे नवरा बायको तमाशामध्ये काम करतात. मग आम्हाला जे तमाशा लोकांसाठी लागतो तसं तर आम्हाला सादरीकरण करावंच लागत. मला ते आता सांगा, कितीचा आपला संच आहे आणि वर्षकाठी आपले किती कार्यक्रम होतात? आता आम्ही 7 महिने फिरतो, 210 दिवस, आणि आपले कलावंत आहेत 84 कलावंत आहेत तमाशामध्ये, 15-16 महिला आहेत, एवढे लोक आहेत. आणि ज्या वेळेस आपल्याला फिरायचं असतं, गाड्या येतात, 7-8 गाड्या येतात. परत तुम्हाला सांगते त्यांचं डिझेल, लोकांना हा विचार बिलकुल येत नाही, बिलकुल येत नाही. पाहुणी एखादी घरात आली तर तिला 2000 रुपये खर्च होतो आपला, साडी म्हणा, चोळी म्हणा, तिचे लेकरं बाळे म्हणा, जेवण खावण म्हणा. तुम्ही 100 रुपयाकडे का बघता आणि तमाशा कलावंताकडेच का बघता? अहो, तुम्हाला एक सांगू का, हे काही लोक असे आहेत तमाशामध्ये, निवळ भाकरी भेटतात म्हणून खायसाठी आलेले. 60-60, 70-70 वर्षाचे लोक आहेत माझ्या तमाशामध्ये. आज सुना लेक सांभाळीत नाहीत म्हणून फक्त जेवण 2 टाइम भेटतं आणि 100 रुपये भत्ता भेटतो. आम्ही तर पगार देतोच त्यांना शेवट जाताना. पण तसे सुद्धा लोक आहेत, आणि हे लोक दुसरं काही करू शकत नाही. कलावंत असा आहे की तो मनाचा राजा आहे. आपण जसं म्हणतो राजवाडे राजे, तसा नाही तो, ह्यो तेजवरला राजा आहे. खाली याला खायचे वांदे असते, याला जगायचे वांदे असते. पण हे लोकांना कळत नाही. त्याची टिंगल उडायला जाते, काय रे हे नाचत होता, काय रे तमाशा करीत होता, म्हणजे ही टिंगल उडायला जाते त्याची. शासनाकडून काही अपेक्षा आहे, समजा तुम्हाला काय वाटतं की शासनाने? आता शासन मायबापाच्या दारी म्हणायचं म्हणलं तर आता कोरोनापासून आम्ही हात जोडू बेजार झालो. 2-2 लाख रुपये पॅकेज दिले, ते बी 1-2 वर्षांनी भेटले. परत दुसरा मुद्दा, आमचे जे पॅकेज होते 8-8 लाख रुपये देत होते आम्हाला, 2014 पासून त्यांनी बंद केलेले, जवळजवळ 10 वर्ष झाली. ते पॅकेज आम्हाला द्यायचे त्यांनी बंद केले. तर शासन दरबाराला एकच माझं म्हणणे की बाबा, एक तमाशा फड हा म्हणजे सर्व जाती जमाती घेऊन चाललेला फड आणि संस्था आहे. सर्व जातींना आपण त्यांना रोजगार मिळवून देतो, त्यांचा उदरनिर्वाह करतो. एका कुटुंबामागं, एका माणसामागं 4 लोक असतील का नसतील, 2 मुलं बायको आणि त्यांचं पोट आम्ही चालवतो.
म्हणजे 500 लोकांचं पोट आम्ही भरतो. मग तशा पद्धतीने ही संस्था कुठेतरी जगली पाहिजे. या संस्थेला कुठेतरी आर्थिक तुम्ही मदत केली पाहिजे. बाबा तुम्ही जे पॅकेज चालू केले होते 8 लाख रुपये, आता कमीत कमी 10-15 लाख रुपये तुम्ही एका तमाशाला 7 महिन्याच्या मोठ्या तमाशाला 15 लाखाचं पॅकेज मंजूर करायला पाहिजे शासनाने. आणि ही कला ही जिवंत राहिली पाहिजे. कारण महाराष्ट्र म्हणलं का तमाशा आला, तमाशा म्हणलं का महाराष्ट्र आलं, ही महाराष्ट्राची ओळख आहे. तुम्ही बाहेर राज्यात बघा, लावणी वाजली का काय म्हणते, महाराष्ट्राची लावणी. बरोबर. झुंबा डान्स झाला म्हणजे कुठला डान्स झाला, केरळचा. म्हणजे ही आपली ओळख आहे, ही महाराष्ट्राची ओळख आहे. कलेतून म्हणा, तुमच्या नृत्यातून म्हणा, लावणीतून म्हणा. लावणी ढोलकी वाजली का महाराष्ट्राची ओळख आहे. मग ही ढोलकी बंद करायची का चालू करायची हे शासनाने ठरवायचं. नक्कीच. ते आता तुम्ही आता किती पिढी ते तुमची तमाशा याच्यामध्ये तुम्ही आला? माझी 5वी पिढी आहे सर. माझे पंजोबाचे वडील म्हणजे पणजीचे वडील आणि आई ते रागरागिनी गायचे. रागरागिनी म्हणजे आगीन पिसोडा. आपोआप आग लागणे जोपर्यंत गात नाही, म्हणजे त्या गाताच वारलेले आहेत ते. पण ते कणीस ज्वारी ठेवली काय गायत राहायचं आणि गात राहिलं का ते जोपर्यंत ते ज्वारी ठेवली उगत नाही, त्याला कणीस येत नाही, ते कणीस वाळत नाही, तोपर्यंत गात राहायचं. म्हणजे एवढी शक्ती होती. पाऊस पडायचा. अशा खानदानीची मी नाते. आणि माझी आजी पण गायची. माझ्या पणजीची आई खानदेशी ढोल वाजवायची. माझी पणजी सुद्धा गायची. तर ती जर इथून जर गाय लागली ना बिगर माईकची तर कंप्लीट गावात आवाज जाणार 1.5 किलोमीटरवर. एवढा जबर आवाज होता तिचा. म्हणजे माझं खानदान म्हणजे माझी पणजीची आई. आता मला सांगता नाही यायचं. माझी आजी, माझी आई, मी, माझे मामा, माझे चुलत आजोबा, म्हणजे आमचं जवळजवळ 15-16 लोकांचं कुटुंब आहे. काही थोडं बंद पडत चालले काही. नेमकं काय झालंय आता काळाच्या ओघामध्ये ते वाहत गेले. त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता या सगळ्या परिस्थितीकडे? आता विषय असा आहे, थोडं बंद पडत गेले म्हणजे का बंद पडत गेले, त्यांना जर आर्थिक मदत मिळाली असती ते बंद पडले असते का? नसते बंद पडले. काही कलावंत असे आहेत इकडून पैसे घेते, तिकडे जाते, तिकडून पैसे घेते, तिकडे जाते. काहींचा काळ असतो, तो काळ टिकवणं बी महत्वाचं असतं. काय म्हणते, म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकला नाही पाहिजे, अशी गोष्ट मन आहे जुन्या माणसाची. पण ते अंमलात आणणं गरजेचं आहे. आता विषय आमचं बी, उद्या आम्हाला जर आमचा काळ नाही टिकवता आला तर आमचं पण बंद पडू शकतो. मी मग सगळी कला करते, मी सगळं वाजवते करते, पण नाही करू शकत. कारण जर पैसाच जर नसेल उपलब्ध, याला उभा करायला 35 लाख रुपये लागतात. तमाशा उभा करायला 35 लाख रुपये लागतात. भांडवल घरचा असून लोकांना 1-1 लाख रुपये उचल द्यावा लागते. 25,000 रुपये एका बाईला पगारी किती आहे, आणि 20,000 रुपये पुरुषाला पगारी. बिगाऱ्यांना 15,000 रुपये महिना आहे. मग तुम्ही मला सांगा, हे वर्कआउट सगळं होतं का? मग वर्षकाठी हे सगळं तुमच्या काळामधून करावं लागत. हे असं वडताण करून करावं लागत. मग चैत्रापर्यंत हे सगळे लोक टिकून ठेवावं लागत. मग चैत्रामध्ये ओपन चालू झाल्या का मग त्याच्यातून हे सगळं त्यांना देऊन आपले काय 10-5 राहते, त्याच्यात 4 महिने कशी तरी काढायचे. मला एक सांगा ताई, हे सर्व तुम्ही कला करत असताना तुम्ही म्हणतात की वर्षातील 12 महिन्यापैकी 7 महिने तुम्ही कला सादर करतात. परंतु ह्या 7 वर्षामध्ये कला सादर करताना सर्व दिवस सारखे नसतात. कधी कधी ही कला सादर करताना तुम्ही तर निव्वळ कला सादर करून लोकांच्या जीवनामध्ये हास्य आणतात, परंतु पडद्यामागची तुमची भूमिका जी पाहतात आम्ही पाहिले. अक्षरशः एक कलावंत होता, ते आम्ही नाव सांगणार नाही, परंतु ती कलावंत होती आणि तिथं 2 वर्षाचा बच्चू होता. तो बच्चू एकीकडे पाहतो करतो आणि ती आई कला सादर करते. मग तशा वेळेस तुमच्यातली माता, तुमच्यातली ममता, तुमच्यातला कलाकार यात काही वेगळं वळण जाणवतंय का? त्यावेळेसची नेमकी भावना काय? तुम्हाला माझा अनुभव सांगते, लोकांचा सांगत नाही. मी गरोदर होते माझ्या मोठ्या मुलाच्या टायमाला. मी घोडे माळेगाव इथं डिलेव्हरी झाली माझी. घोडे माळेगाव नांदेड जिल्ह्यामध्ये घोडे माळेगाव म्हणून यात्रा आहे, तिथं माझी डिलेव्हरी झाली. माझी अशी डिलेव्हरी झाली आणि दुसऱ्या दिवशी मी स्टेजवरती ढोलकी घेऊन उभी होते. दुसऱ्या दिवशी स्टेजवरती मी ढोलकी घेऊन उभी होते. माझं लेकरू माझ्या नवऱ्याने असं धरलेलं होतं हातात. म्हणजे ती एक पिक्चरची स्टोरीच झाली आमची.
आणि मी कानाला बांधलेलं होतं आणि मी ढोलकी घेऊन उभी होती. मी ढोलकी वाजवली, पण ज्या वेळेस मी ढोलकी वाजवत होते तुम्ही त्या म्हणतात की 12 महिन्यापैकी 7 महिने तुम्ही कला सादर करतात वेगवेगळ्या ठिकाणी. हे सर्व करत असताना तुमचे लेकरबाळ असतील की तुमच्या इतर सहकलाकाराचे लेकरबाळ असतील, त्यांच्या शिक्षणाचं काय किंवा त्या शिक्षणासंदर्भात तुम्ही कसा निर्णय घेता किंवा काय करतात त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता विषय असा आहे, ते बरोबर मुद्दा घेतला तुम्ही. आता दोघं नवरा बायको काम करते, घरी कोणी नसतं सांभाळायला लेकरं, बरोबर. मग ते लेकरं सांभाळायची कोणी, शाळेत जायचे म्हणजे त्यांचं करायचं कोणी, म्हणून ते लेकरं घेऊन येतात इथे. त्यांची खाय प्यायची सुद्धा घरी आबळ होण्यापेक्षा ते आईबाप म्हणते बाबा चला आमच्या समोर आम्ही जे खाऊ दगडमाती ते तुम्ही खा. मग ते लेकरं बाळ घेऊन येतात. मग कशाचे शिक्षण, मग परत इथंच कामाला लागतात. कोण बिगारी होते, कोण वायरमॅन होते, पुरी असल्या तर नाचत यात. परत त्यांनी परत रुटीन माग चाललं का पुढं. ते म्हणजे मला सांगा, मग यांचं लेकरांचं भवितव्याचा कसा विचार करताय तुम्ही सांगा? मग आता आम्ही सांगतो बाबा शाळेत टाका, कुठेतरी एखादं हॉस्टेल बघा. बरं हॉस्टेल शासनाने आमच्या ऊसतोडीवाल्यांच्या लेकरांसाठी शाळा काढल्यात, बरोबर. इतर लोकांसाठी शाळा काढल्यात, इंग्लिश मिडियम झाल्या. पण तमाशा कलावंताला काय कोणच्या लेकरांना शाळा नाही, कोणच्या लेकरांना फॅसिलिटी नाही. कारण तमाशगिराचे लेकर आहेत ना, ते किती केलं तरी त्यांना शिक्षण द्यायची काय गरज नाही. ते माग बाप नाचत होतं, पोरग पुढं नाचन, अशी गोष्ट झालेली आहे. काही लेकरांचे काहींचे आधार कार्ड नाही, कोण स्थानिक नाही, कोण ह्या गावात तर त्या गावात, त्या गावात तर त्या गावात. आणि म्हणजे काय होतं, ज्या वेळेस जिथं माणसाला त्या माणसाला अन्न पाणी भेटेल तिथं माणूस राहणार. अशा रीतीने ह्या कलावंताचे हाल आहेत. तुम्हाला सांगते, तुम्हाला सांगते, धर्मशाळा सुद्धा कलावंताला नाहीत. मला सांगा, सगळं घरदार असू सुद्धा सोडून तुम्ही हा निर्णय घेतला, कशात बाकीचे कलावंत सगळं घर सोडून झालं? आता तुम्हाला एक सांगते, मी वास्तविकता पाहिलं तर मी स्वतः माझ्या घरी शेती बिती सगळं आहे, मला काही करायचं. पण माझ्या आजोबाचं नाव आहे, मी स्वतः कलावंत आहे. पण असा विषय आहे की आपल्या जीवावर 100 लोक पोट भरते, 100 लोकांच्या जीवावर 400 लोक पोट भरते, म्हणजे 500 लोकांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो. म्हणून ह्या संस्था चालवत राहायचं आणि आपण जागायचं आणि त्यांनाही जागवायचं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं की कला सादर करावी, लोकांचं मनोरंजन करावं, लोकांना आनंद द्यावा आणि त्या आनंदातून, त्या मिळणाऱ्या साधनातून इतरांचं कुटुंब चालावं. म्हणजे आपल्यामुळे जर कोणाचं कल्याण होत असेल ते नक्की करावं, ही संस्कृती तुम्ही जपताय. आता आपण ज्या वेळेस तमाशा निघतो बाहेर, त्या टायमापर्यंत आम्हाला 2 लाख रुपये खिशात का ठेवावं लागत. पाऊस आहे, पाणी आहे, लेकरं बाळ आहेत, माणसं आहेत, गाड्या येतात डिझेलला. म्हणजे तमाशा निघुस्तवर, तमाशाचा 1-2 कार्यक्रम होस्तवर आम्हाला कर्ज घ्यावं लागत. तमाशा निघूपर्यंत, मग तमाशा निघला का मग तिथून पुढं मग ते कर्ज आपलं थोडं 10 घ्या, 20 घ्या, 10 घ्या, 20 घ्या लोकांचे द्यावं लागत. पण आम्ही बी घरचे असे काय करोडपती नाही ना की आम्ही वन स्टॉक पैसे 30-35 लाख रुपये टाकू शकतो. आम्ही याच्याकडून 10 काढ, त्याच्याकडून 5 काढ, त्याच्याकडून 10 काढ, असं करतो. बरं ताई, मला एक सांगा, 7 महिन्यात सगळे दिवस सारखे नसतात, तर मग हा कला सादर करत असताना शेवटी कलाकाराला तुमच्या सोबत असलेले सहकलाकारी असतात, नातलग असतील, वेगवेगळ्या समाजाचे असतील, त्यांना तुम्ही पगार देतात. परंतु जर एखाद्या ठिकाणी धंदा चाललाच नाही तर असे कधी घडत असेल, कधी कमी जास्त होतं, मग अशा ठिकाणी अशा एखादं सीझन तुमचं मायनस मध्ये जरी गेलं तर तो खूप मोठा लॉस होतो. सांगते तुम्हाला, तुम्हाला ते सांगते मी. माझी 3ऱ्या वर्षी 10 लाख रुपये चोरीला गेली. चोरी झाली, माझ्या पेटीतून 10 लाख रुपये चोरून नेले, गाडीतून काढून. पण तरी मला लोकांचे पगार द्यावा लागले, लोकांच्या व्याजाने मला परत पैसे काढावे लागले सीजनला जाऊस्तवर, आणि मला परत लोकांचे पैसे द्यावा लागले. कारण हे लोक हातावरले असतात, यांच्या पगारामध्ये कपात करून चालत नाही. यांना कोणाचा आधार आहे? हेच पैसे 4 महिने खोडून खातात. तुम्ही स्टेजवर नृत्य सादर करतात, नमस्कार. त्या परिस्थितीत तुम्हाला सामना करावा लागतो. मी साहेबा पुणेकर आणि यांची नात्याने मी मावशी लागते आणि हे माझ्या मुली लागतात. माझं म्हणणं असं आहे की आम्ही प्रोफेशनल लावणी शो करते.
पण तमाशा कलावंताची जी लाईफ आहे ती एकदम म्हणजे खूप घाण आहे. कसं, कोण दगड मारतं, कोण घाण घाण इशारे करतं, कोण काही पण, म्हणजे एवढा आम्हाला त्रास होतो की हे फक्त आम्हाला माहिती. तर आमची फक्त एकच इच्छा आहे की जे पण कलावंत आम्हाला जे बघायला येतात त्यांनी फक्त आम्हाला इज्जत द्यावी, फक्त इज्जत द्यावी. आता बाकीचे कलावंत काय करतात, कोणी दगड मारतं, कोणी घाण घाण कमेंट करतं, किंवा प्रेक्षक लोक, यांचा आम्हाला एवढा त्रास होतो. आम्ही जुनी जी कला आहे ती आम्ही जपून 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 आज ते कला आम्ही पुढे घेऊन जातोय. आज हे तमाशा कलावंत म्हणजे हे खूप लांब, म्हणजे पुरुषांच्या काळावर नाही तमाशा ही लाईन चालू आहे. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, फक्त तुमचा आम्हाला चांगला प्रतिसाद असावा. म्हणजे तुम्हाला एकच सांगायचं, रसिक लोकांना, तुमचं रसिक मायबापांना आव्हान आहे की बाबा मायबापा हो, आम्ही आमची जीवाची बाजी लावून कला तुमच्या समोर कला सादर करतोय, कलेची कदर करा, कलेची कदर करा. ओके. आम्ही जे कला करतो, आम्ही जे कला तुम्हाला दाखवतो, फक्त तुम्ही त्याचा आदर करा. या सगळ्यात तुम्ही स्टेजवर हे करतात, नृत्य सादर करतात, हो, काय अपेक्षा आहे तुम्हाला? समजा आम्हाला प्रशासन असतं तिथे, हो सगळं त्यावेळेस प्रोटेक्शन असतं, हो, या तुम्हाला काय असतं, काय अपेक्षा आहे? आम्हाला फक्त एकच अपेक्षा आहे की जे प्रोटेक्शन पण असतं त्यांनी फक्त पब्लिकला सांभाळलं पाहिजे. कारण की पब्लिक जे आम्हाला त्रास देतं, आम्ही कोणाला सांगतो, पोलिसांना सांगतो, फक्त पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि जे पब्लिक ज्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा असते की त्यांनी आम्हाला फक्त चांगलं आणि चांगलंच आम्हाला म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे, तसं आम्हाला भेटत नाही. ही खंत आहे तुमची, ही फक्त एकच खंत आहे आमची की जे आम्हाला, जे प्रेक्षक आम्हाला जे बघायला येतं त्यांनी फक्त आमचं म्हणजे आम्ही जे कला दाखवतो, आमची कला बघावं, त्याला प्रतिसाद चांगला द्या, त्याला प्रतिसाद चांगलं द्यावं आणि आमची इज्जत करावं. म्हणजे रसिकांना तुमचं हे आव्हान आहे, एकच म्हणणे. हो, एक कलावंत म्हणून तुमचं रसिकांना